जरा पेशन्स ठेवून ऐका. एका शॉर्ट फिल्मच्या शूटला भेटलो होतो आम्ही. तेव्हा अजिबात माहित नव्हतं हेच होणार आहेत माझे स्वामी. त्याने हातात धरलेला कॅमेरा, मी केलेली अभिनयाची निवड, कामात पुरते गुंतून गेलो, एकमेकांना भेटायला नव्हती सवड. फोन, व्हॉट्सअप, व्हिडिओ कॉल्सने जरा सोपं केलं सगळं. आता तुझ्या पॅकअप नंतरचा वेळ, हेच होतं दोघांचंही मागणं. काम करत राहिलो, एकमेकांना समजून घेतलं. कसं कधी कळलंच नाही, पण हे लॉंग डिस्टन्स प्रेम फुलत गेलं. तो होता पुण्यात, मी होते मुंबईत. मला आठवण यायला लागली. त्या आठवणीनेच बहुतेक प्रेमाची गाठ अजून घट्ट झाली. सतत सांगत राहिलो एकमेकांना, कामावर फोकस कर, योग्य वेळ आल्यावर होणारच आहोत आपण एकमेकांचे वधूवर. आता कळतंय त्यावेळी एकमेकांना केलेला सपोर्टच महत्वाचा होता. डोळे भरून येतात ते सगळं मागे वळून बघता बघता. आता त्याच्या कॅमेरा, लेन्स, लाईट्स आणि फोकसला मी सुद्धा समजून घेतलंय. माझ्या आयुष्यातल्या अभिनयाच्या रसांना त्यानेही आपलंसं केलंय. आज लग्न झालंय आमचं. इथून पुढे आमच्या प्रेमात होत राहील सदैव वाढ. हर्षदरावांचं नाव घेते. माझं पूर्ण नाव नीट ऐका, ज्ञानदा हर्षद गायकवाड. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील काव्या म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा राम तीर्थीकर आणि हर्षद आत्माराम हे दोघे 8 मे रोजी लग्नबंधनात अडकले आहे. या दोघांचे लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांनी तसेच कलाकार मंडळींनी त्या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे आणि त्यांना नवीन आयुष्यासाठी आशीर्वाद देखील दिले आहेत. तुम्हाला ज्ञानदा आणि हर्षदची जोडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.